तो सुद्धा थांबला होता की कधी एकमेकांना प्रपोज करतात आणि कधी एकमेकांना हो म्हणतात. आणि माझ्या आणि दादाच्या सीन्स ना मला साधारण सीन थांबल्यापेक्षा आता दादा चिडेल का माझ्यावरचं प्रेशर येऊन मी असायची थांबते की अरे नको रे बिचारा ऑडियन्स आपलं खूप होप्स ठेवून आहे, आता स्वप्न नको खरं खरं दाखवा. त्यामुळे त्याला भरून आले आणि तो रडतोय आता. हा राऊंड द क्लॉक काम करत असतो माणूस, म्हणजे हा तुम्हाला दिसत असेल समर म्हणून, पण हा समरच्या सीझन मध्ये जसे आपण असतो तसाच आहे. पळून जाणार आहे फोन बिन बंद करून. लाज वाटते अगं आमच्या जनरेशनला की आम्ही सगळे असे असतो की अरे बाज झालं यार, दमलो कंटाळलो, आणि मग ह्याच्याकडे बघितलं की असं वाटतं बापरे दादा केवढं काम करतोय. नाही देणार मी काही चॅलेंज. मला असं वाटतं की ऑलरेडी इतकं सगळं चॅलेंजिंग आहे आजूबाजूला, ह्याच्यात अजून मी कशाला चॅलेंज देऊ स्वतःला. उलट मी लाड करीन स्वतःच्या अशा वेळेस. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती उड्या तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे झी मराठीवरच्या वीण दोघातली तुटेना या मालिकेच्या सेटवरती. मी आता आली आहे. खरं तर हा मालिकेचा सेट नाही आहे, लाईव्ह लोकेशनला होता मी. इथे मस्त वटपौर्णिमेचं शूट सुरू आहे आणि तेजश्री आणि सुबोध दादा आहेत माझ्याबरोबर. हाय, हॅलो. कसे आहात? कसं चाललंय शूट? मस्त धमाल. कमाल. आणि शूट चालू असताना पाऊस येणं, मला वाटतं ही एक कमाल गोष्ट आहे त्याहून जास्त, कारण खूप वाट बघतोय आपण सगळेजण पावसाची. तो सुद्धा थांबला होता की कधी एकमेकांना प्रपोज करतात आणि कधी एकमेकांना हो म्हणतात. कदाचित त्यामुळे त्याला भरून आले आणि तो रडतोय आता. बरं, आत्ताच एक रोमॅन्टिक सीन शूट करून आलात. मला सांगा, रोमॅन्टिक सीन्स ज्यावेळेस शूट करायचे असतात तर त्यावेळेस पहिलं हसू पटकन कोणाला येतं आधी? रोमॅन्टिक सीन आहे कधी कुठलाही सीन असं. अच्छा, कोणत्याही सीनला हसायला येतं. आणि आता आता माझे लूप लागतात म्हणजे मी माहित हसत नाही. राहू शकते. असं झालंय पण कधी की तो एखादा सीनच्या दरम्यान कोणताही, म्हणजे रोमॅन्टिकच असं नाही, काहीतरी एक लूप लागलाय आणि सगळेजण फुटलेत आणि तो सीन थांबवावा लागला की सगळे हसतच बसलायत तुम्ही? हो, खूप वेळा. खूप वेळा झालंय असं. आणि माझ्या आणि दादाच्या सीन्स ना मला साधारण सीन थांबल्यापेक्षा आता दादा चिडेल का माझ्यावरचं प्रेशर येऊन मी असायची थांबते. दादाची काय रिॲक्शन असते साधारण? असं वाट बघत असते कधी थांबताय की असतो तो त्या फ्लो मध्ये? 80% ऑफ द टाइम तोही हसत असतो माझ्या बरोबर, पण देन देर आर 20% ऑफ टाइम जेव्हा त्याला रिअलायझेशन असतं की तेजू पुरे चाइल्डिशपणा, आपल्याला काम संपवायचंय, सो चल. तर दादा, काही दिवसांपूर्वी ना तुझी एक पोस्ट पाहिली होती ज्याच्यामध्ये तू ही मिशी घेऊन तू फिरत होतास सगळीकडे, जिथे तू अब्रॉड गेला होतास फिरायला. तर हे जे काही कामावरचं प्रेम आहे आणि तिथे जाऊन सुद्धा जे काही शूट करावं लागलं, हा तिथे शूट करण्याचा एक्सपिरियन्स कसा होता? फोनवरती दोन्ही मुलांनी शूट केलेलं आहे छान. हां, म्हणजे त्याचं क्रेडिट खरं तर मंजिरी आणि कान्हा मल्हारचं आहे. कारण डीओपी आणि डिरेक्टर स्पेशल होते त्या एपिसोडचे. कारण ते जर नाही म्हणले असतं तर अवघडच होतं. पण त्या ट्रिपमध्ये सुद्धा त्यांनी वेळ काढला माझ्यासाठी आणि त्यांनी शूट केलं. 2-2.5 तास दिवसातले काढून परदेशी प्रवासाला जाताना फिरण्यातला वेळ काढून शूट करणं, मी तर म्हणतो माझं चल कामच आहे ते. पण त्यांचं कौतुक आहे की त्यांनी त्यांच्या फिरण्यातला वेळ माझ्यासाठी काढून दिला आणि सिरियलसाठी काढून दिला. खरंय. आणि मला वाटतं जेव्हा सगळेजण हे म्हणतात ना की एखादी गोष्ट पूर्णत्वाला नेण्यासाठी कुटुंबाचा पाठिंबा हा महत्त्वाचा असतो, मला वाटतं ते ह्याच्यामधून दिसून येतं. नक्कीच, प्रश्नच नाही. ऑफकोर्स. येस. आणि आता वटपौर्णिमा आहे. मला वाटतं सुरुवात ज्यावेळेस झाली मालिकेला तेव्हाच सगळ्यांना एक अंदाज होता की पुढे जाऊन तुम्ही एकत्र येणार आहात, पण ते कसे येणार आहात हा अंदाज नव्हता. आणि तो प्रवास आता इथपर्यंत आलेला आहे की आता फायनली प्रपोज केलेला आहे, भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि आता ते सगळे सीन्स, आता पुढचा तो ट्रॅक सगळा वेगळा असणार आहे. मला सांगा, ज्यावेळेस ना मालिकेचं स्क्रिप्ट येतं सुरुवातीला, तर तुमच्यात नंतर काहीतरी अशा गप्पा मारताना चर्चा होत असेल की आता ही स्टोरी अशी असेल तशी असेल. सो तुमची सेटवरची स्टोरी काय होती? अशी काही बनवलेली तुम्ही की अच्छा हे घडेल ते घडेल? नाही, आम्ही दोघं प्रेमातच एकमेकांच्या प्रेमात स्वप्नामध्ये इतके वेळा पडलो होतो की नवीन स्वप्न आलं की आम्हाला एवढंच वाटत होतं की अरे नको रे बिचारा ऑडियन्स आपलं खूप होप्स ठेवून आहे, आता स्वप्न नको खरं खरं दाखवा, असं वाटत होतं. आणि वटपौर्णिमा आहे तर माझ्याकडे ना काही छोटे छोटे प्रश्न आहेत. तर तुम्ही मला सांगायचं की तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता. मी तुम्हाला ऑप्शन देणार आहे. ओके. सो सगळ्यात आधी तुझ्यासाठी आहे, Okay. वट सावित्री की वट असणारी? वट सावित्री की वट असणारी? वट असणारी, वट सावित्री. बरं, आता दोघांसाठी आहे, उपास एखाद्या दिवशी की उपासाच्या नावाखाली फेवरेट फूड खाणं, म्हणजे उपासाचेच पदार्थ. उपासाच्या त्याच्यासाठी नावाखाली फेवरेट पदार्थ खाणं. उपास हां म्हणजे प्रॉपर उपास एकदम. हां, म्हणजे थोडा स्वार्थात परमार्थ, की त्या दिवसाच्या निमित्ताने थोडं ते काय शब्द असतो रे, लंघन लंघन. लंघन करूया असं. ओके.
बरं, कोणताही आता वटपौर्णिमा म्हटली की काहीतरी व्रत किंवा असं काहीतरी असतं, तर जर का तुम्हाला एक व्रत दिलं की एकतर गप्पच राहायचं दिवसभर, नाही तर मग मनातलं सगळं बोलून टाकायचं, तर काय चूज करा? मनातलं सगळं बोलून टाकायचं. मनातलं सगळं बोलून टाकायचं. हो. ओके, दोघांचं सेमच आहे. ओके, वटपौर्णिमेसाठी आता शूट जे काही चालू आहे, तर आता ऑनस्क्रीन आम्ही बघतोय की एकमेकांच्या मागे तुम्ही खूप फेऱ्या मारता एकमेकांना बोलण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी, पण ऑफस्क्रीन साधारण धावपळ जास्त कोणाची चालू असते? दोघांची. आणि नाही नाही दोघांची नाही, याची. हा राऊंड द क्लॉक काम करत असतो माणूस. म्हणजे हा तुम्हाला दिसत असेल समर म्हणून, पण हा समरच्या सीझन मध्ये जसे आपण असतो तसाच आहे. त्याच्या आयुष्यात 2 नाही 3 नाही खूप सीझन चालू असतात आणि रोज सुरू असतात. दादा हो, म्हणजे आता ती सवय झाली माझ्या मेंदूची, शरीराची. लाज वाटते अगं आमच्या जनरेशनला की आम्ही सगळे असे असतो की अरे बाज झालं यार, दमलो, कंटाळलो, आणि मग ह्याच्याकडे बघितलं की असं वाटतं बापरे दादा केवढं काम करतोय. तो कुठून तरी प्रवासात नाही येतो पहाटे, मग तो त्याच्या ठाण्याच्या भावाकडे जातो आणि मग तो आंघोळ करून सेटवर असतो आणि तो सेटवर आल्यावर ऑन 15 किलोमीटर चालतो तो. फक्त वॉक करायचा आहे असं म्हणत सुद्धा, आणि तरी तो एनर्जेटिक असतो रात्रीपर्यंत. हे काय, ह्याचं काय सिक्रेट काय आहे? एक जन्म आणि खूप काम करायचं एवढंच आहे. किती छान. मस्त आहे हे. बरं, एक शेवटचा प्रश्न. तुमच्यासाठी काय पण असा एक डायलॉग खूप फेमस झालेला आहे एका मालिकेचा, तर जर का तुम्हाला एक चॅलेंज दिलं व्रतासाठी काय पण, तर स्वतःलाच एक काय चॅलेंज द्याल एक दिवसासाठी? नाही देणार मी काही चॅलेंज. मला असं वाटतं की ऑलरेडी इतकं सगळं चॅलेंजिंग आहे आजूबाजूला, ह्याच्यात अजून मी कशाला चॅलेंज देऊ स्वतःला. उलट मी लाड करीन स्वतःचे अशा वेळेस. पॅम्परिंग ऑफकोर्स, कारण ते राहतं या सगळ्या गोष्टींमध्ये, आणि मी स्वतःला पॅम्परिंग करीन. मी स्वतःचे खूप लाड करीन अशा वेळेस. तू काय करशील? मला ते व्रत आहे ना असं वडासाठी ऐकू येत आहे. तर सध्याची जी काय आपण झाडांची दयनीय अवस्था आणि त्याचं जे काय कत्तल चालू आहे, तर मला वाटतं हा व्रतासाठी काय पण पेक्षा आपण यावर्षी थोडासा तुम्ही सुद्धा असं जर राबवलं की वडासाठी काय पण. कारण एक वटवृक्ष आपल्याला किती जास्त सावली देतो आणि केवढं आपल्याला सुखकर आयुष्य. आम्ही रोज AC फ्लॉवर्समध्ये शूटिंग करतो, बट ट्रस्ट मी आज आम्ही दोघांनी खूप छान आणि असं रिलॅक्स. आणि आता संध्याकाळी आपण हा इंटरव्ह्यू करतोय, रोजच्या संध्याकाळी आमच्यात एवढी एनर्जी उरत नाही, कारण जेवढं ऊन आता सोसलंय. तर त्यामुळे आजचा दिवस खूप छान गेलाय. त्यामुळे हे तू आता पुढे अजून ठिकाणी गेलीस तर वडासाठी काय पण नक्की असं कर. नक्की झाडं वाचवूया आणि निसर्गासाठी काही पण. नक्की नक्की आवडेल मला. आणि आत्ता दादा तू बोलता बोलता म्हणालास की स्वतःला वेळ देणं किंवा स्वतःला पॅम्पर करणं राहून जातं. मला सांगा, स्वतःचं शेवटचं कौतुक कधी केलं तुम्ही, आठवत आहे? प्रेक्षकांकडून तर खूप येतच असतील कमेंट्स किंवा फोन मेसेजेस, हे तर असतंच, पण स्वतःचं स्वतःला एक छान म्हणणं की हो मी आज हे छान केलं, किंवा एक मी असतं ना, रोज करते. स्वतःला अप्रिशिएट करतेस? मी रोज करते. मी आत्ता माझा वाढदिवस झाला काही दिवसांपूर्वी, तेव्हा पण मी मला घेऊन ट्रिपला गेले होते आणि मी मला हवं ते सगळं मला खायला दिलं. आणि मी स्वतःवर चिडले पण नाही आणि मी डाएटचा विचार पण नाही केला आणि मी सगळे हट्ट पुरवले. दादा नाहीच केलं इतकं तुम्ही. हा काय नाही करत स्वतःसाठी वगैरे. हा साधारण कानासाठी, मल्हारसाठी, घरासाठी काय पण असं आयुष्य जगतो माणूस. ह्याला सारं कोणीतरी शिकवलं पाहिजे, स्वतःसाठी जर असा वेळ काढ आणि थोडा आराम कर. पळून जाणार आहे मी फोन बिन बंद करून. नाव कमिंग बॅक टू दिस सिरियल. आता छान वटपौर्णिमा आहे आणि आता तुमचा पण एक छान वेगळा प्रवास आम्हाला समर स्वानंदीचा पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या निमित्ताने जेव्हा छान छान वेगवेगळ्या प्रकारचे सीन्स येत असतात, तेव्हा मला वाटतं कलाकार म्हणून तुम्हाला पण ते खूप छान वाटत असेल की हे आता वेगळं काहीतरी ट्राय करायला मिळत आहे. मला आवडेल ऐकायला की आत्तापर्यंत मालिकेच्या सगळ्या सीन्समध्ये तुमचा आवडता सीन कोणता होता, हा वटपौर्णिमेचा सोडून? माझ्यासाठी तेजूचा पार्टीचा सीन खूप मला आवडला. फार सुंदर तिने केला तो अख्खाच्या अख्खा हँडल. त्याच्यानंतर लग्नाच्या वेळेसचा सीन असेल, तिच्या आईबरोबरचे 2-3 सीन्स असतील तिचे अगदी सुरुवातीच्या काळातले, ते फार सुंदर होते आणि फार मस्त केली तिने. आणि आत्ताचा हा सगळा चालू असलेला ट्रॅक म्हणजे ॲक्टर म्हणून तर काम चांगलंच करते ती, पण प्रत्येक प्रोजेक्ट गणिक एखादा कलाकार प्रगल्भ होत जातो ना, तशी तिची प्रगल्भता आता या सिरियलच्या माध्यमातून जास्तीत जास्त जाणवायला लागले, कारण रोज आम्ही आता एकमेकांबरोबर काम करतो. वा, दादाच्या बाबतीत मला असं वाटतं की एकतर प्रत्येकच सीन किंवा आता तो जे म्हणतोय ना की दारूचा सीन किंवा काही, तर हे मला वाटतं हे एवढं टीमवर्कचं माध्यम आहे ना
की तुमच्यासमोर तेवढा सशक्त आणि तेवढा कडक ॲक्टर असेल ना तर आपल्याला आपलं काम फार सोपं जातं. तो ॲक्टर आपल्यासाठी ते सोपं करतो. तसे दादाचा प्रत्येक सीनला सपोर्ट असतो आणि त्याच्या बाबतीत स्पेसिफिकली सांगू तर इमोशनल सीन म्हणजे मी त्याच्याबरोबर सीन करत असले तरी मी ऑडियन्स बनते आणि मी बघत असते, कारण इतका पटकन तो त्या एका इमोशनमध्ये स्वतःला मोल्ड करून टाकतो, त्याच्यातनं तो पुन्हा नॉर्मलला येतो. आणि आपल्याकडच्या नवीन कलाकारांनी तर खरंच हे शिकण्यासारखं आहे की सॅड फील करणं म्हणजे फक्त डोळ्यातनं पाणी काढणं नसतं. त्याच्यामागे केवढं काय 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 अभ्यास असतो आणि केवढं काय काय आपण मोठी थॉट प्रोसेस त्याच्यामागे असू शकते, हे मला वाटतं त्याच्या सगळ्याच सीनमधून शिकायला मिळतं. आणि प्रगल्भता तो जे म्हणाला तर दुसरं प्रोजेक्ट मी सलग करते त्याच्याबरोबर, त्यामुळे हो एक कार्यशाळा बरोबर असली की असं सोपं होतं घडणं. पण आता खरंच तेजश्री, तू जो मगाशी सीन केलास तुम्हाला लवकरच तो बघायला मिळणार आहे, पण त्याच्यात जे तुझ्या डोळ्यातून टचकन पाणी आलं, ज्या इंटेन्सिटीने तो सीन केलास, इतकं छान वाटत होतं बघताना. आमच्या सगळ्यांची तीच चर्चा चाललेली की किती छान सीन चालू आहे हा, म्हणजे थांबूच नाही असं वाटत होतं, इतकं छान वाटत होतं बघताना. कारण ते लिहिलेत पण तसे. तुम्ही करत होतात. नाही, ते लिहिलेत तसे आणि ते लिहिलेत तसे आमच्या समोर आले ना की आम्हाला सुद्धा असं वाटतं की यार यासाठी तर जन्म झालाय आपला, हेच तर करण्यासाठी आलोय आणि तेच जर चांगलं नाही करू शकलो तर काय उपयोग आहे. त्याच्यामुळे तुम्ही आपोआप त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होतात. खरंच, आणि म्हणजे खूप काम करतोच आहोत आणि सगळ्याच कामांवर खूप प्रेम आहे. पण ह्या सिरियलच्या बाबतीत मला असं एक स्पेसिफिकली सांगावंसं वाटतं की काकामधून गेलेत, हरकत नाही आपण परत बोलूया. ह्या सिरियलच्या निमित्ताने असं स्पेसिफिकली सांगावंसं वाटतं की या टेलिव्हिजनला इतक्या वास्ट इमोशन्स ॲज अ लीड परफॉर्म करणं, कारण बरेचदा आपल्याला ना एका मर्यादेत राहून हिरो किंवा हिरोईन म्हणून काम करावं लागतं, कारण ते आदर्शच असावे लागतात. असं एक ठरलेली गोष्ट आहे. पण मग तो दारूचा सिक्वेन्स असू दे किंवा मग आज समर स्वानंदीची नोकझोक असू दे, या निमित्ताने ती मर्यादा न ओलांडता त्या मर्यादेवर उभे राहून आम्ही जे काम करतो ना ते करायला खूपच मज्जा येते आणि खूप वेगवेगळं वास्ट इमोशन्सचा असा एक दायरा आम्हाला करता येतो ह्याच्यात. क्या बात आहे. मला खरं त्या गप्पा संपू नयेत असं वाटतंय. मला अजून खूप बोलायचं, पण आता वेळ आपल्याकडे कमी आहे, पाऊस पण चालू झाला आहे, यांना शूटही करायचं आणि अजून खूप जण आहेत ज्यांना गप्पा मारायच्या आहेत. त्यामुळे मी आता इकडेच थांबते. मालिकेसाठी, या सिक्वेन्ससाठी आणि सगळ्या तुमच्या इतर प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.